शिक्षण आरक्षण संरक्षण परिषद जिल्हा लातूर संपर्क दौरा। देशाला जर महासत्ता बनवायचा असेल तर सर्व समाजाचा विकास खूप महत्त्वाचा असतो। प्रत्येक वर्गाला घटकातल्या समाजाला सोबत घेऊन प्रगतिशील समृद्ध देश उभा करावा लागेल, घडवावा लागेल। म्हणून केंद्र सरकार आणि राज्य शासनाने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रंगनाथ मिश्रा कमिशन, सच्चर कमिशन आणि डॉक्टर महमूदुर रहमान कमिशन गठीत केले होते। त्या समितीने मुस्लिम समाजाचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक सुरक्षेचा डाटा समोर आणला। त्याचा आधार घेत संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम आरक्षण आणि शिक्षण आणि संरक्षणाची मागणी जोर धरीत आहे, परंतु शासनाने सपशेल या समाजाकडे दुर्लक्ष करून या उलट समाजाशी दुजाभाव केला आहे। तर लवकरच 2 दिवसीय लातूर येथे मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात 2 दिवसीय राज्यस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती लोकसेवा न्यूज नेटवर्कला मुस्लिम आरक्षण संरक्षण समिती जिल्हा लातूर यांनी आपल्या लोकसेवा न्यूज नेटवर्कला माहिती दिली आहे। तर बघूया शेख मोहसिन समाजसेवक पुढे काय म्हणताय। मित्रांनो नमस्कार, मी मोहसिन खान आपल्या समक्ष महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाच्या विकासासाठी आणि मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय इतर विषयावरती मंथन व्हावं आणि मुस्लिम समाजाच्या ज्या काही सामाजिक समस्या आहेत, राजकीय समस्या आहेत, शैक्षणिक समस्या आहेत, औद्योगिक समस्या आहेत, यांचं निराकरण कुठेतरी करता यावं यासाठी 2 दिवसीय राज्यव्यापी मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण परिषद हे लातूरमध्ये घेण्याचं ठरलेलं आहे। त्याची तारीख आणखी निश्चित झाली नाही। त्या संदर्भात लातूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण माझ्या सहकाऱ्यांसोबत जिल्हा दौरा आयोजित केला, त्यामधून भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून राज्यव्यापी मुस्लिम आरक्षणाचा जो तिढा आहे तो तिढा कुठेतरी सुटला पाहिजे। शासनाने याबाबतची गंभीरता घेतली पाहिजे, शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। शैक्षणिक जो आजकाल खाजगीकरणाच्या नावावर जे काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी संपुष्टात येत आहेत आणि शिक्षण हे खूप महागडं झालेलं आहे। त्यासाठी आमचं म्हणणं असं आहे की जो समाज मागासलेला आहे, सच्चर समिती, रंगनाथ मिश्र कमिशन आणि डॉक्टर महमूदुर रहमान यांनी ज्या काही रिपोर्ट्स संबंधित शासनाला दिलेले आहेत त्याच्या आधारावरून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं आणि शिक्षण मिळावं आणि त्याचप्रमाणे मोहसिन शेख जसा पुण्यात मारला गेला, त्याच्यानंतर पुसेसावळी येथील दुर्दैवी घटना ज्याच्यामध्ये एका मॉबने हल्ला करून एका युवकाची हत्या केली आणि परवाच असं जे विशाळगडला जी घटना झाली ती दुर्दैवी आहे, ती दुर्दैवी घटना भविष्यामध्ये कुठे घडू नये आणि जो समाज एका दहशतीच्या सावटाखाली जगत आहे त्या समाजाला कुठेतरी कायदेशीर संरक्षण मिळावं यासाठी संरक्षण ॲक्ट मुस्लिम समाजाला त्याकडून देण्यात यावं, जेणेकरून मुस्लिम समाजाला तो एक कवच देण्याचं काम करेल। यासाठी मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण या मागणीसाठी राज्यव्यापी मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण परिषद हे लातूरला घ्यायचे ठरले। लवकरात लवकर या परिषदेची, या अधिवेशनाची तारीख जग जाहीर करून पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। आपण या आरक्षण शिक्षण संरक्षण विषयावरती गंभीर व्हावं, कारण गट तट पक्ष सगळं काही बाजूला ठेवून जसा मराठा समाज एकवटला आहे तसं तुम्हालाही एकवटण्याची गरज आहे आणि मला विशेष करून त्या लोकांना सांगायचं की एकमेकांच्या उणिवा हुडकण्यापेक्षा आम्ही ह्याच्यात काय करू शकतो ते सल्ले त्यांनी द्यावेत, त्यांच्या सोबत घेऊन आम्ही त्यांचे सल्लामसलत करून हे अधिवेशन राज्यस्तरावर घेऊ। आणि माझी एक कळकळीची विनंती आहे महाराष्ट्रातल्या त्या तमाम शिक्षण आरक्षण संरक्षणावर लढणाऱ्या, कोणी शिक्षणावर लढत असेल, कोणी संरक्षणावर लढत असेल, कोणी आरक्षणावर लढत असेल, अशा सर्व महाराष्ट्रातील योद्ध्यांनी या 2 दिवसीय अधिवेशनाला उपस्थित राहावं। पहिला दिवस हा सामाजिक मंथनाचा असेल, जो सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक सर्व विचारावरती, मुस्लिम समाजाच्या समस्यावरती विचार मंथन 1 दिवसाचं होणार आहे आणि दुसरा दिवस हा 100% जो राजकीय तिढा मुस्लिमांच्या बाबतीतला आहे। कारण मला असं म्हणायचं की मुस्लिम आरक्षणासंदर्भातला जो गांभीर्य आहे ते मला वाटतं सत्तापक्ष आणि विपक्षातल्या लोकांनी सुद्धा घ्यायला पाहिजे। कारण लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं मुसलमानांना डावलण्यात आलं, लोकसभा ही महाराष्ट्रातून मुक्त करण्यात आली, लोकसभा मुक्त महाराष्ट्र, मुस्लिम मुक्त महाराष्ट्र ज्या पद्धतीने करण्यात आली, तो एक भाग असेल। दुसरा भाग असा आहे की विधान परिषदेवरती सुद्धा कोणत्या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला प्राधान्य दिलं नाही किंवा त्याला घेतलं नाही। आणि तिसरी गोष्ट अशी म्हणजे की येणाऱ्या काळामध्ये हे विधानसभेच्या निवडणुका यामध्ये राजकीय भूमिका कोणत्या राजकीय पक्षाची काय आहे, ज्यांना मुस्लिम समाज हा मतदान करतो त्यांच्या बाबतीतली त्यांची भूमिका काय आहे, या बाबतीतलं दुसऱ्या दिवशीचं राजकीय मंथन
राजकीय मंथन व्हावं यासाठी दुसऱ्या दिवशीचं हे राजकीय परिषद आहे. याला मोठ्या संख्येत, मी म्हणलं ना, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये फक्त तुमचे टकुरे आणि डोके मोजले जातात. परंतु तुम्ही घरात बसून आणि मोबाईल आणि सोशल मीडियावरच बसून जर तुम्ही छान आहे, ओके आहे, मोहसिन भाई तुम आगे बढो असं म्हणून चालणार नाही. माझ्या कळकळीची विनंती त्या मित्रांना सुद्धा आहे जे मला राज्यभरातून मला प्रतिसाद देतात, मला भरभरून प्रेम देतात. अशा लोकांनी हे पुढाकार घेऊन मला या शिक्षण आरक्षण परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून मदत करावी. जी मदत होऊ शकते ती मदत करावी असं आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, अल्लाह हाफिज, खुदा हाफिज.